मन मंदिरा गजर भक्तीचा. बाबा महाराजाच्या आतून कोण प्रकाशित करतो? बाबा महाराज नाही. बाबा महाराज हे नुसत्या खुणा आहेत, अ उ म. पण त्या अ उ मच्या मागे जी चेतना आहे, म्हणून बघा, ओंकार ब्रह्म पूर्ण, पण त्यासी प्रकाशितसे चैतन्य घन, त्या भगवंताला शरण. म्हणून कार्यक्रम चाललाय, बाबा महाराज प्रवचन करतायत, तुम्हाला आवडतायत म्हणून एवढे टचून येत आहे रोज, दिवस चुकवत नाहीत. काही कारणामुळे जरी आले नाहीत माणसं तरी ती इथेच असतात. मला कशाला विचारता, तुमचा तुम्ही अनुभव बघा. ज्या माणसांना काही कारणामुळे येता आलं नाही, 7 वाजले, कधी चुकत नाही हो, पण काही कारणामुळे. तर काय आज सांगितलं असेल कोणाला माहीत. मग मैत्रीण, तू गेली होतीस का, काय सांगितलं आज? माझं म्हणणं कळलं का? घरी असाल तर कुठे असतं? कोण प्रकाशित करतो? हे बाबा महाराज नाही. बाबा महाराजांना प्रकाशित करणारे सद्गुरू दादा महाराज आहेत, आणि सद्गुरू दादा महाराजांना आशीर्वाद देणारे ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांच्या आरतीत आहे, ज्ञानदेवे स्वप्नी आज्ञा तुझ केली, ज्ञानदेवे वाचे तो वदली. आरतीमध्येच आहे. हे जे नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे ना, तिथला तो गांधी आपल्याकडे प्रस्थानला पूजेला येतो मुलगा. आणि आमची जागा होण्याच्या पूर्वी, हे 1914-15 साल जुनी गोष्ट आहे, नरसिंह सरस्वती मंदिरामध्ये पंढरीची वारी झाली. कार्तिकी वारीला महाराज तिथे उतरले आणि प्रत्यक्ष माऊलीने त्यांना दर्शन दिलं, ओवाळलं आणि सांगितलं, आता ज्ञानेश्वरीची प्रवचनं कर. आणि म्हणून 100-125 वर्ष झाली या घरामध्ये ज्ञानेश्वरीचं उपासना चालू आहे. ती वरून आज्ञा आल्याशिवाय होऊ शकत नाही. सांगायला नको आहे पण बोलतो ओघात. एक काळ असा आला की या घरातली ज्ञानेश्वरी बंद पडती की काय, असा प्रसंग आला. डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही बरं का. पण दादा महाराजांनी भगवतीताईला अशी तयार केली, पुढे चिन्मय महाराजांना असं तयार केला, कुठे खंड पडला असं वाटलं नाही. काय म्हटलं मी? कुठे खंड पडला? खंड पडला, जरी खंड पडला हे वास्तव्य आहे, हे वास्तव्य आहे, पण तो खंड कुणालाही जाणवला नाही. हा अखंडपणा काय कौतुकाचा आहे. मी कशाकरता सांगितलं म्हणजे आता कळलं का? आम्ही सगळ्यांनी मौन धरले म्हणून ज्ञानोबाराया दादा महाराज बोलतायत, अप्पा महाराज बोलतायत. नाही तर आम्ही जर सांगायला लागलो केव्हा संपून जाईल. आम्हाला जर वाटलं मी प्रवचन चांगली करतो म्हणून माणसं येतात, बिलकुल येत नाहीत तुम्हाला माणसं. भ्रमात राहू नका. जी तुमच्यावर कृपा आहे, संत मायबापांचा सद्गुरूचा आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादामुळे माणसं येतात, माझ्यामुळे नाही. म्हणून किती सत्कार मला झाले तरी एकही सत्कार मी कधी घेतला नाही. घेतला तो त्यांचा निरोप्या म्हणून घेतला, त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला. आणि मी अप्रस्तुत बोलत नाही. हा शेवटचा अध्यायच तो आहे की माझं मौन आहे, माझ्या मुखातून निवृत्तीनाथांनी बोलवून घेतलं. हां, हे त्याचा समारोप सांगतोय. हां, म्हणून कोणीही असं म्हणू नये मी केलं, म्हटला की संपला. तेथे ध्वनीही मोडोनी गेला, बिंदू नादेसी विराला. वा, आता न्यप्ती मात निराळा अनुभव अख्य. सगळे बिंदू गेले, आकार गेले, उकार गेले, सगळे बुडून गेले त्या स्वरूपामध्ये. जेवी ओघ पाणीच असोनी आले सिंधूची मिळणी, तेवी वाणी भेद सरोनी आले. ते ओघ पाणीच आहे. गंगा, कावेरी, नर्मदा, गोदावरी, बरोबर आहे ना, अलकनंदा, ह्या सगळ्या नद्यांची नावं झाली.
समुद्राला गेल्यानंतर निवडून काढा की बाहेर, ही गंगा, ही गोदावरी, सगळ्यात खारट झाल्या की. गंगा काशीहून आली, हिमालयातून आली म्हणून ती खारट नाही असं समजून घेण्याचा गैरसमज करून घेऊ नका. ती त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर यमुना जरी असली, गंगा जरी असली, खारट नाही झाली तरी निराळ राहिली. जिथपर्यंत ती खारट होत नाही तिथपर्यंत ती समुद्र होत नाही. तसं तुमचं अस्तित्व जिथपर्यंत संपत नाही तिथपर्यंत तुम्हाला अमृतानुभव कळणार नाही, अमृतानुभव होता येणार नाही. नाही का. नदी बरोबर आहे, सागर झाली, काय झाली, प्रकृती होती ती पुरुष झाली. नदी स्त्रीलिंगी आहे, बरोबर आहे ना, सागर पुल्लिंगी आहे. प्रकृती पुरुषाची सामावल्यानंतर ती एकरूप झाली, नाव बदललं तिचं, नदी राहिलं नाही, सागर झाली ती. आता दुसरे जर म्हणाले आमच्या गावची कावेरी कुठे आहे, ती म्हणली लग्न करून गेली तुमच्या गावची कावेरी. अर्थ आहे का त्याला? दोन्ही अर्थ सांगू का? गावातली कावेरी लग्न करून गेली आणि कावेरी रूपी नदी सागराशी एकरूप झाली, तिचंही लग्न झालं, ती एकरूप झाली, तीही निराळी राहिली नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात शेवटी गंगा वाहते, कावेरी वाहते, नर्मदा वाहते याला अर्थ नाही, ती शेवटी समुद्राशी जाऊन मिळते हे महत्त्वाचं आहे. तसा आम्ही अमृतानुभव ऐकला याला महत्त्व नाही, तो अमृत अनुभव काही अंशाने आमच्यात उतरणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तेवी मुक्त मुमुक्ष शब्द हे जे वाणी भेद लालता अमृतानुभव अमृतानुभव स्वाधेची झाले. जसं नदीचं पाणी सागर झालं तसं मुक्त मुमुक्ष हे जे भेद आहेत, नाही हे प्रवचनकारांना ते सांगितल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करता येत नाही. हे बघा, तुम्हाला जेव्हा मी बद्ध ठरवीन तेव्हा मी मुक्तपणातून तुम्हाला प्रवचन सांगू शकेन. तुमच्यासारखा जर मी बद्ध असेल तर मला काय अधिकार आहे तुम्हाला प्रवचन सांगायचा? तुम्हाला पापी ठरवल्याशिवाय मी पुण्यवान ठरत नाही, आणि पाप धुण्याकरता तुम्हाला मी कर्मकांड सांगू शकत नाही. हे एवढं करा म्हणजे पाप धुतलं जाईल. माझं बोलणं कळलं का? टिळकांच्यावर फार मोठा दावा झाला, ते परदेशाला गेले तेव्हा पुण्यामध्ये. काय म्हणजे तू विसरलो. त्यांनी आता लोकमान्य टिळक म्हणजे काय ती साधी व्यक्ती होती का? काय अजून नाव गाजतंय. आणि भारत आहे, हिंदुस्तान आहे, जग आहे, तिथपर्यंत ही अखंड लोकमान्य मंडळी आहेत. ते म्हणले परदेशाला गेलो म्हणून जर माझा गुन्हा झाला तर मग बटाटा हा आपल्या इथला प्रॉडक्ट नाही, तिथला खाल्ला म्हणजे तेही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे उपासाला बटाटा खातात. काय आर्ग्युमेंट केलं? आता खऱ्या अर्थाने विद्वान माणूस बरं का, खऱ्या अर्थाने. मग आता विचार करून बघा की मोठे मोठे लोक त्यांच्या पुढे नतमस्तक होत होते, कर्मकांडामध्ये अडकला की संपला. विशिष्ट हे बघा, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कर्मकांड ठीक आहे, पण कुणाला कमी लेखण्याकरता जर कर्मकांड असेल तर तुकोबाराय म्हणालेले आहेत, कर्मधर्म नवती सांग उण्यांगे पतन. कर्मधर्म कधी सांग होत नाही, थोडंसं कमी पडलं तर त्याच्यामध्ये तुम्ही खड्ड्यातच गेला म्हणून समजा. मन मंदिरा गजर भक्तीचा.